गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर जवळील मालगोंद येथे पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीने खून प्रकरणातील आरोपीस रविवार दिनांक 15 जून रोजी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2 महिन्यानंतर खुनाचा उघड झालाय. यशवंत मोहन ठाकरे, वर्ष 42, राहणार मालगोंद, हा 14 एप्रिल पासून मजुरीसाठी गुजरातमधील बिलीमोरा येथे गेल्याचे पत्नी प्रभा नातेवाईकांना सांगत होती. नंतर ती सुद्धा बिलीमोरा येथे कामासाठी निघून गेली. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतीच्या कामासाठी यशवंत का येत नाही म्हणून त्याचे वडील मोहन ठाकरे यांनी मुलाचा शोध सुरू करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करत संशयावरून पत्नीची विचारपूस केली असता तिने मध्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून खून केल्याची कबुली दिली आहे. सुमारे 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या यशवंत कामावरून घरी न परतल्याने संशयाची सुई प्रभाकडे अधिकच बळावली होती. घरातील ओसरीवर खड्डा खोदत शेणमातीने सारवलेली दिसून आले. यामुळे वडील मोहन ठाकरे यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात सुनेविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रवाहीस पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना सुरुवातीस काही आढळले नाही. पोलिसांच्या चौकशीनंतर ती बिनधास्तपणे 2 दिवस फिरत होती. यशवंतचा भाऊ उत्तमची पत्नी मेथी घरी आली असता प्रभाने यशवंतची चप्पल लपवत गप्पा मारल्या. ही बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही. मेथीने ही बाब पती उत्तम यास सांगितली असता घराजवळ शौचालयाच्या शोष खड्ड्यात जाऊन बघितले असता कुजट वास आला. खड्ड्यातील माती उकरले असता यशवंतचे प्रेत हे आढळून आले. ही माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेत चौकशी केली असता मीच त्याच्या व्यसनास कंटाळून कुऱ्हाडीने मारल्याची कबुली दिली आहे. घरातील शोष खड्ड्यात पुरून ठेवलेले प्रेत बाहेर काढले असता केवळ हाडांचा सांगडा उरला होता. शनिवारी मालगोंदा या गावी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आलाय. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाकुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.